मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण थंड होतं ना होतं तोवर थेट बेडरूम मधला व्हिडिओ व्हायरल झाला आणि आमदार नरहरी झिरवळ चांगलेच गोत्यात अडकले. ट्रान्सजेंडर बाई, बाटली, मटण आणि शासकीय निवासस्थानी चाललेला हा अनैतिक खेळ. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वणव्यासारखा पसरलाय. विशेष म्हणजे हा व्हिडिओ त्यांच्या सुरुची या शासकीय बंगल्यात शूट केल्याचा दावा केला जातोय. पण हा व्हिडिओ नेमका कुणी शूट केला? या व्हिडिओमध्ये दाखवलेली व्यक्ती आहे तरी कोण? तिच्यावर कोणकोणते गुन्हे दाखल आहेत? पवन यादव आणि रवी यादव या दोन भावांच्या वादात झिरवळांचा बळी जातोय का, की हा खरोखरच एका बड्या नेत्याला संपवण्यासाठी रचलेला हनी ट्रॅप आहे? सरकारी बंगल्याचा असा गैरवापर आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींसोबतचे हे संबंध नक्की काय आहे? या व्हायरल व्हिडिओ मागचं धक्कादायक सत्य, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मग सुरू करूया. राजकीय वर्तुळात काल संध्याकाळपासून एका अत्यंत वादग्रस्त आणि खळबळजनक व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचा एक ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबतचा अश्लील व्हिडिओ समोर आला असून झिरवळ चांगलेच गोत्यात आलेत. कथित अश्लील व्हिडिओमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत मंत्री झिरवळ यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती एका खोलीत बिछाण्यावर पडलेली दिसते. त्या व्यक्तीच्या शेजारी एक कर्मचारी वावरत असल्याचं दिसतंय. बिछाण्यावर पडलेल्या झिरवळ यांच्या शेजारी ट्रान्सजेंडर म्हणजेच ट्रान्स वुमन व्यक्ती ही दिसते. बिछाण्याजवळ जेवण आणि दारूची बाटली दिसते. हा प्रकार शासकीय विश्रामगृहातील असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान हा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आलंय. दरम्यान बुधवारी व्हायरल झालेला हा व्हिडिओ 7 महिन्यांपूर्वीचा असल्याचं बोललं जाते. आता या व्हिडिओत जी व्यक्ती नरहरी झिरवळ यांच्या सोबत दिसतीये त्या ट्रान्सजेंडर महिलेचं नाव आहे पवन यादव आणि हा व्हिडिओ शूट केलाय पवन यादवचा सक्का भाऊ रवी यादव याने. रवी यादवने स्वतः मान्य केलंय की हा व्हिडिओ त्यानेच त्याच्या मोबाईलने शूट केलाय आणि हा सगळा प्रकार सुमारे 7 ते 8 महिन्यापूर्वीचा असून नरहरी झिरवळ यांच्या सुरुची या शासकीय निवासस्थानात हे सगळं घडलंय. रवीचा भाऊ म्हणजेच ट्रान्सजेंडर पवन यादव. पवन यादवने झिरवळ यांना जाणीवपूर्वक हनी ट्रॅप मध्ये अडकवलं होतं, जेणेकरून त्यांच्यावर दबाव टाकून ट्रान्सजेंडर बोर्डमध्ये मोठं पद किंवा इतर राजकीय फायदे मिळवता येतील. या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे पवन यादवची गुन्हेगारी पार्श्वभूमी. रवी यादवच्या दाव्यानुसार पवनवर कुरार पोलीस ठाण्यात खंडणी आणि दमदाटीचे गुन्हे आधीच दाखल आहेत. शिवाय तो लोकांना मैत्रीच्या जाळ्यात ओढून त्यांचे कॉम्प्रोमाइजिंग फोटो किंवा व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करतो. पवनच्या मोबाईलमध्ये केवळ झिरवळच नाही तर इतरही अनेक बड्या आमदार आणि खासदारांचे कॉम्प्रोमाइजिंग व्हिडिओ आणि चॅट्स आहेत आणि ज्यांची चौकशी झाल्यास मोठी नावे समोर येऊ शकतात, असा खळबळजनक आरोप रवीने केलाय. विशेष म्हणजे रवीने असंही सांगितलंय की त्याने 7-8 महिन्यांपूर्वी झिरवळ साहेबांना सावध करण्याचा प्रयत्न केला होता की तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि मी बघतो असं उत्तर दिलं होतं. आता हा व्हिडिओ समोर आणल्यामुळे रवी यादवला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून त्याने मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. पण पवनची इतकीच ओळख आहे का? तर अजिबात नाही. 11 जानेवारी 2022 रोजी BBC मराठी या न्यूज मीडियाने पवन यादवची एक न्यूज दिली होती. पवन यादव महाराष्ट्रातले पहिले ट्रान्सजेंडर वकील आहेत. पवन यांचं कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशमधील जौनपूरचं, पण बऱ्याच वर्षांपासून ते मुंबईत राहतात. 14 वर्षाचे असताना पवन यादववर अत्याचार झालेत आणि त्यातून स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी ते वकील झालेत, असं त्यांनी स्वतः BBCला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय. मात्र आज याच वकील पवन यादववर कुरार पोलीस ठाण्यात खंडणी आणि दमदाटीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दुसरीकडे झिरवळ यांचं गोत्यात यायचं हे काही पहिलंच प्रकरण नाहीये बरं का. याआधीही गेल्या महिन्यात झिरवळ मंत्रालयातील लाच प्रकरणी अडचणीत आले होते. झिरवळ यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील कारकून राजेंद्र ढेरंगे यांनी 50,000 रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार घडला होता. लाच घेतानाचा व्हिडिओ देखील समोर आला होता. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने राजेंद्र ढेरंगे यांना अटक केली होती. चक्क मंत्रालयात लाचखोरीची घटना घडल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात
एकच खळबळ माजली होती. राजेंद्र ढेरंगे यांनी झिरवळ यांचे स्वीय सहाय्यक रामदास गाडे यांच्या सूचनेनुसारच ही लाच घेतल्याचा दावा केला होता. त्यामुळे विरोधकांकडून झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. तर या प्रकरणी आपला संबंध आढळला तर आपण तत्काळ राजीनामा देऊ अशी भूमिका मंत्री झिरवळ यांनी स्पष्ट केली होती. शिवाय या व्हायरल व्हिडिओ प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात अजित पवारांच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय का या चर्चेला उधाण आलंय. कारण याआधी गेल्या महिन्यात नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना नुकताच महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. शिवाय रवी यादवच्या दाव्यानुसार पवन यादवकडे फक्त झिरवळच नाही तर इतरही अनेक आमदार आणि खासदारांचे व्हिडिओ आहेत. जर हे खरं असेल तर हा केवळ एका नेत्याला संपवण्याचा डाव नसून अनेक प्रभावशाली नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून राजकीय किंवा आर्थिक फायदा उकळण्याचं एक मोठं रॅकेट असू शकतं. बाकी तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच खडक राव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.